ज्वारी, बाजरी आणि डाळीचं गव्हाचं पीठ एकत्र करून असं खमंग थालीपीठ बनवलं की नाश्त्याला ताटात आलं की सगळेच आवडीने खातील. तर चला मग माझ्या पद्धतीने थालीपीठ कसं बनतं ते पाहूया. आणि त्याआधी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपी पाहूया. या ठिकाणी मी थालीपीठचा मसाला तयार करून घेतलाय. त्यासाठी मी 5 ते 6 पाकळ्या लसूण, जिरे, ओवा आणि 8 ते 10 हिरवी मिरची ह्याची छान पेस्ट बनवली. एका परातीत मी घेतलंय 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी डाळीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ. त्यावरच मी हळद टाकून घेतली आणि जे आपण वाटण तयार केलं तेही त्यावर घातलं. आता मी या ठिकाणी 3 ते 4 चमचे पांढरे तीळ घेतले आणि त्यावर छान असं तेल 1 चमचा सोडून घेतलं. आता यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे. भरपूर असा मी बारीक कांदा कापलाय आणि तोही त्यावर ॲड केलाय. आता त्यामध्ये घालायची हिरवीगार कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता छान असं मिक्स केल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून सगळं पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत. तर या ठिकाणी काय करायचंय, एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचंय आणि छान असा घट्टसर, जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही, जसं आपण भाकरीला मळतो त्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून छान असा पीठ मळून घेणार आहोत. आता या ठिकाणी मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी घातलं आणि छान असा गोळा तयार करून घेतला. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे तुम्ही असा गोळा तयार करून घेऊ शकता, जो की जास्त निब्बरही नाहीये आणि जास्त पातळही नाही झालेलं. पहा किती मस्त असा आपला गोळा तयार झालाय. आता या ठिकाणी घेतलं मी सुती कापड, ते छान पाण्यात भिजवलंय आणि त्यावर पाणी शिंपडायचं आणि जे आपण थालीपीठचं पीठ मळलं त्याचा छोटासा गोळा काढायचा आणि छान तो गोल करायचा आणि सुती कापडावर छान असं सगळीकडून पाणी घालून मस्त असा प्रेस करून पाणी घालून प्रेस करायचं आहे आणि छान असं सगळीकडून दाबून घ्यायचं आहे. पहा तुम्ही मस्त असं थालीपीठ थापलं जातं. या पद्धतीने तुम्ही थालीपीठ थापू शकता. आणि हो, पुढच्या 4च बोटांचा वापर करायचा आहे त्याचं थालीपीठ थापण्यासाठी. खूप छान थालीपीठ या ठिकाणी थापलं गेलं आणि त्याला छान जास्त जाडही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही करायचं, मध्यम साईजमध्ये ठेवायचंय आणि त्याला सगळीकडून आपण 4 ते 5 होल पाडून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी मस्त असे त्याला होल पाडले, जेणेकरून त्याच्यात तेल सोडून आपलं थालीपीठ खरपूस भाजलं जातं. यासाठी सगळीकडून त्याला होल पाडायचे. आणि या ठिकाणी मस्त आता आपला तवा छान गरम झालाय आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कापडासकट थालीपीठ त्यावर अलगद सोडायचंय. कापड काढून घ्यायचंय आणि छिद्रामध्ये थालीपीठावर थोडं थोडं करून तेल सोडायचंय आणि दोन्ही बाजूंनी छान असं आपलं खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचंय. दोन्ही साईडने छान असं खरपूस भाजलं की आता हे मी एका साईडने छान उचटणं घालून मस्त असं उलटून घेणार आहोत. किती छान अलगद उलटण्यानं उचललं गेलं ते. आता छान असं दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत. आता या आपलं थालीपीठ मस्त असं खरपूस भाजलं गेलंय आणि छान आता ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि बघा आपलं खमंग, कुरकुरीत आणि मस्त गावाकडच्या पद्धतीने थालीपीठ अगदी तयार झालंय. गरमागरम थालीपीठ बरोबर दही किंवा चटणी सोबत खायला घ्या, एकदम भारी लागतं. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा आणि भाग्यश्री कुकिंगला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच घरगुती आणि गावाकडच्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी शेजारचं बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.